राष्ट्रवादी काँग्रेसने ॲडव्होकेट राजीव साबळे यांना नवीन जबाबदारी दिली आहे। आमदार महेंद्र दळवी, आपण आपले शब्द जपून वापरा, इतरांनाही तसं बोलता येतं असं ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी म्हटलंय। ॲडव्होकेट राजीव साबळे शिवसेना पक्षात असताना त्यांना पद हे फक्त नावापुरतं देण्यात आलं होतं, परंतु मुख्य कोणतीही जबाबदारी त्यांना देण्यात आली नव्हती। ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोकण विभाग संघटक तथा मुख्य प्रवक्ते अशी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे। त्याबद्दल पत्रकार परिषद घेत ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहे। तसेच आमदार महेंद्र दळवी, तुम्ही आमचे मित्र आहात, 2 वेळ तुम्ही आमदार झालात, तुम्ही आपले शब्द जपून वापरा आणि इतरांनाही तशा प्रकारे बोलता येतं असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभाग संघटक तथा महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिले आहे। लोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती व ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्यावर टीका केली होती आणि या टीकेबाबत ॲडव्होकेट साबळे यांनी मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी माणगाव विधी महाविद्यालय या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चांगला समाचार घेतला आहे। दळवी यांनी किती वेळा पक्ष बदलले हर्षद भगवत यांनी लक्षात का? त्यांनी पहिले राष्ट्रवादीतनं शिवसेनेत प्रवेश केला, अख्खा पक्ष फोडून ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून ते शिंदे साहेबांच्या बरोबर गेले आणि नंतर आता तिथे जाऊन ते आमदार झालेले आहेत पुन्हा। काय तर त्यांनी दुसऱ्याला शिकू नये पक्ष बदल करण्याचं। काय दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना माहिती नसते, आपण कार्यक्रमाला हजर राहतो, कार्यक्रम कुठला आहे काय आहे। त्यांनी कालच्या ह्याच्यात म्हटलं स्मरणार्थ, स्मरणार्थ कोणाला म्हणतो आपण? त्यांची दिवंगत झालेत त्यांना आपण स्मरणार्थ म्हणतो। त्यांची आई आज चांगले आहेत, त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी ईश्वराने प्रार्थना करतो मी। आणि त्यांना जरा त्यांच्या आकलेत भर पडा। महेंद्र दळवींच्या जिवंत माणसाला स्मरणार्थ म्हणत नाही, एक पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तिचा कार्यक्रम होता, त्याला जी हजर होती व्यासपीठावर, त्यांनी सत्कार केला। आम्ही वेळोवेळी माणगाव शिक्षण प्रसार मंडळाने त्यांचा सत्कारच केला, ते माझे मित्र आहेत। परंतु ईश्वराने त्यांना बुद्धी वाढवावी त्यांची थोडीशी, की तो कार्यक्रम होता तो गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम होता। शाळेला आम्ही जे गंगूबाई संभाजी शिंदे नाव दिलं, मग शिंदे साहेबांच्या आईचं, ते कॉलेज शाळेचं उद्घाटन होतं, ते त्याचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात हजर राहिले, त्यांनी सत्कार घेतला, त्यांना माहिती नाही